म्हणजे गाण्याचा छंदच होता मला तेवढा. म्हणजे मिरची कांडपूर सुद्धा कधी कधी असं वाटायचं की रिदम लागला आणि अक्षरशः ते इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे मी एक मटका असतं ना बाई बाई रुतला पायी काटा त्या आडवाटा कीबोर्ड जोडला चालू केला आणि वाजवून दाखवायचं त्यावेळेस शेलच साऊंड. आमचे मामा कुठं शोला गेले किंवा काय एखाद्या कार्यक्रमात गेले टाकटुक 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 टाकटुक. प्रल्हाद शिंदेला काय म्हणाली माहिती आहे का, पण ती भाऊ तुम्ही या माणसाला नादाला लागला का. मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण. घरातून सपोर्ट मिळाला कधी, मी 2 वर्ष पळून गेल्यानंतर घरात. चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिव. गाणं एकच गायचं पण अख्खं काम करायचो मी. साऊंड उचलायचो, लाईट उचलायचो, सेट उचलायचो, कुणाच्या बॅगा आणून द्यायचो. हे करत 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 अख्खा कार्यक्रम होस तर मला फक्त एक गाणं. भारीतला बुट भारीतला सुट अंगावरी सोनं नान हे बी बाबासाहेबान दिलं र बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं र बाबासाहेबान. गिनतीच माझी गुलामात होती गिनतीच माझी गुलामात होती जिंदगीच माझी सलामत होती. ह्या गायन क्षेत्रात म्हणजे सुरुवातीला आमचे मामा म्हणजे अनिल केंगार. मी सुरुवातीला शाळेत बारक्या बारक्या कार्यक्रमांमध्ये गात होतो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा एक विठ्ठलाचं गीत गायलं होतं, विठ्ठला तू वेडा कुंभार. आणि अक्षरशः ते इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे मी एक मटका असतं ना ते मटकं घेऊन गेलो आणि शाळेत जाऊन वाजवलं. आमच्या गुरुजींना दाखवलं, गुरुजी मी गॅदरिंगला हे गाणार आहे. आणि ते गायल्यानंतर फार माझी प्रशंसा झाली. त्या शाळेमध्ये मला फार नावाजलं गेलं आणि मला म्हणले की तू गाण्याच्या क्षेत्रात कंटिन्यू राहशील असं माझ्या गुरुजींनी सांगितलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस माझा हा पहिला प्रयोग होता म्हणजे पहिली सुरुवात जे आपण म्हणतो तर ती माझी त्या शाळेतून झाली माझ्या. आणि त्यानंतर हे सांगा, गाणं गावं हे कसं काय वाटलं तुम्हाला, का वाटलं तुम्हाला गाणं गावं. म्हणजे आमचे मामा आहेत अनिल केंगार म्हणून पंढरपूरचे. तर माझे वडील एक्सपायर झाल्यापासून त्यांनीच मला सांभाळलं आहे, मला मोठं केलं आणि आत्तापर्यंत आमचे सर्व हाऊस मौज पुरवत आलेत. तर आमचे जे मामा आहेत अनिल केंगार ते सुद्धा संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत. म्हणजे त्यांना कीबोर्ड वाजवणे, हार्मोनियम वाजवणे किंवा बँजो वाजवणे हा छंद होता. आणि बऱ्यापैकी ते बँजो ग्रुप असतील किंवा मग काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमात त्यांना नाद होता आणि ते जायचे. तर 1-2दा मी त्यांच्यासोबत गेलो आणि त्यांना गेल्यानंतरनं मी बघितलं की ते गात आहेत किंवा वाजवत आहेत. तर ते पाहिल्यानंतर मला वाटलं की यार आपल्या घरातच माणूस आहे, बाहेर कुठे शिकायला जाण्याची गरजच नाही. आणि मग पहिल्यांदा जी सुरुवात झाली माझी ते आमचे मामा म्हणजे अनिल केंगार यांच्यासोबत छोटे मोठे बँजो ग्रुप असतील किंवा मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील. नाही ते झालं. मला काय माझा प्रश्न काय माहिती, ती शिकायची कुठं जाय गरज नाही असं तुम्हाला ते ठीक आहे, पण का वाटलं तुम्हाला गाव का वाटलं हे म्हणतो मी. का गावं असं वाटलं की आमचे जे मामा आहेत मामाच आहेत तर त्यांच्यासोबत एकदा मी प्रल्हाद शिंदे यांना पाहिलं. बरं म्हणजे प्रल्हाद शिंदे आम्ही राहायला मठात होतो, गजानन महाराज मठ पंढरपूर या ठिकाणी. तर त्यावेळेस पहिल्यांदा मी कोणतर मोठी व्यक्ती पाहिली जी आपण कॅसेटवर बघतो ती व्यक्ती आपल्या घरी आहे. आणि मग त्यांची महफिल बसली होती. प्रल्हाद शिंदे तबला वाजवत होते, त्यात आमचे मामा कीबोर्ड वाजवत होते म्हणजे हार्मोनियम, थोडक्यात त्यावेळेस हार्मोनियम होता. आणि मग त्यांचं एक गाणं गाताना मी पाहिलं आणि पाहत असताना मला वाटलं पहिल्यांदा की आपण पण स्टेज शो करावे, मोठे मोठे कार्यक्रम करावे. आणि मग तिथून सुरुवात झाली. म्हणजे माझे वय त्यावेळेस माझ्या अंदाजे असेल एक 9 वर्ष असेल. म्हणजे 9व्या वर्षी तुम्हाला ते कळालं बाबा आपण पण अशा पद्धतीनं काय करावं Yes. असं त्यावेळेस वाटलं तुम्हाला. म्हणजे गाण्याचा छंदच होता मला तेवढा. म्हणजे असं मी कुठं बसलो की नाही की आता एखादं काहीतरी वाचतंय साईडला खाळखुळ 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 म्हणजे डंक असतो मिरची कांडप. त्या मिरची कांडपवर सुद्धा कधी कधी असं वाटायचं की रिदम लागलाय मग ह्याच्यावर गाणे म्हणू, असे गाणे म्हणत होतो. म्हणजे गाण्याचा नादच होता तो पूर्वीपासून मला. ज्यावेळेस तुमची प्रल्हाद शिंदे यांच्याबरोबर आता खूप मोठे गायक आहेत होऊन गेले, ते त्यांची भेट झाली त्यावेळेस मला किस्सा सांगाय म्हणजे नेमकं काय, म्हणजे तो अनुभव कसा होता तुमचा. तो अनुभव खतरनाक होता. आमचे मामा जे आहेत अनिल केंगार
यांनी त्यांना घरी घेऊन आलते आणि घरी घेऊन आल्यानंतर ज्यावेळेस मामांसोबत मी त्यांना बघितलं, पहिल्यांदा मी ओळखत नव्हतो कोण आहेत काय आहेत माहितीच नव्हतं. पण मामांनी सांगितलं, अरे म्हणले ते पाऊले चालती वगैरे असे असे काही काही गाणे आहेत त्यांचे आणि लय मोठे गायक आहेत प्रल्हाद शिंदे. मग आपल्याला एवढं काय माहितीच नव्हतं, पण प्रल्हाद शिंदे म्हणल्यानंतर मग थोडंसं त्यावेळेस कॅसेट असायची, त्या कॅसेटवरचा एक पोस्टर त्यांनी दाखवला. म्हणले हे प्रल्हाद शिंदे. म्हणले हे आहेत का? मग मला ऑलरेडी गाण्याचा नाद होताच. मग त्या गाण्याच्या नादातून त्यांनी बसले घरात. आता आमच्या घरात बऱ्यापैकी संप्रदाय माहोल होतंच, त्यामुळं हार्मोनियम, तबला असेल, पेटी असेल, हे सगळं मिळत होतं घरात. मग त्यावेळेस पहिल्यांदा प्रल्हाद शिंदे तिथं बसले आणि त्यांनी काहीतरी गात होते. गात असताना मलाही वाटलं की काहीतरी गावं, पण आपल्याला सूर तालाची काही माहितीच नव्हती पूर्वी मला तर. मग त्यावेळेस त्यांच्यासोबत बसून एक गाणं गाण्याचा म्हणजे संधी भेटली. म्हणजे ते गाणं होतं रुतला पायी काटा. होय. हा. त्यावेळेस तुम्ही 9व्या वर्षी म्हटलं होतं हे गाणं. मला आठवतंय म्हणजे आता 9-10 वर्ष असेल वय असेल. त्या लहान वयामध्ये ते यस. त्यांना म्हणून दाखवलं होतं. चानला म्हणून म्हणजे आमच्या मामानं कानाखाली मारली होती ते गेल्यानंतर. का बरं? म्हणजे काय झालं आता कसं असतं म्युझिक म्हणजे ह्याला सप्तक आहे, सूर आहेत, 12 स्वर आहेत, 3 सप्तक आहे. त्यातलं एक खर्ज मध्यम पंचम असतोच. परत त्यात काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4, काळी 5 आणि असे पांढरी 7 असा 12 स्वर असतात. तर प्रल्हाद शिंदेचं गाणं होतं काहीतरी पांढरी 7ला. आणि मग मला त्यांनी सांगितलं की नाही नाही तू काळी 5ला गा, हे स्टँडर्ड स्केल आहे म्हणलं, ह्याच्यावर गा. मग मी ते गायलं आणि गात असताना कुठं तर सुरातनं हल्लो. हल्ल्यानंतर आता त्यावेळेस ती मोबाईल कॅमेरा विमेरा तसली काय भानगड नव्हती. ती गात असताना ते गायलं मी कस तरी आणि मस्त प्रल्हाद शिंदे म्हणलं वा 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 छान मस्त गातोय म्हणला, तुला म्हणला चांगल्या ठिकाणी घेऊन जातो असं बोलले आणि निघून गेले. त्यानंतर मामाने जे तुडवला होता मला अजून आठवतं की 2-4 चापटा मारल्या. मी विचारलं असं का? तर म्हणले अरे गाणं गाताना समोरचा माणूस कोण आहे हा विचार करावा. बरं त्याच माणसाला हार्मोनियमवर बसवलं आपसुरी गातोय म्हणजे असा किस्सा घडला. मग त्यानंतर सुरात कसं गायचं तर मग ते आमच्या मामाकडून शिकलो मी. आणि कुठलं गाणं? ते रुतला पायी काटा. ते गाणं का? गाणं असं होतं, रुतला पायी काटा हो रुतला पायी काटा त्या आडवाटा नंदेचा कार्टा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून बाई काटा काढीला ग बाई रुतला पायी काटा. आणि ह्या गाण्यात असं व्हायचं माझ्याकडून गाताना, रुतला पायी काटा असं काहीतरी व्हायचं, रुतला पायी काटा त्या आडवाटा रुतला पायी काटा त्या आडवाटा नंदेचा कार्टा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून बाई काटा काढीला ग बाई रुतला पायी काटा त्या आडवाटा नंदेचा कार्टा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून बाई काटा काढीला ग बाई रुतला पायी काटा. मग हा सूर शिकण्यासाठी मी म्हणलं आता काय करायचं. मामा म्हणले मी तुला शिकवतो. आणि मग त्यांनी पहिल्यांदा माझ्यासोबत हार्मोनियम लावून मला काळी 1, काळी 2 ह्यातला फरक सांगितला. ते शिकत असताना शिकत पुढे गेल्यानंतरनं हा प्रवास सुरू झाला आणि मग कमर्शियली मी बऱ्यापैकी व्यावसायिक गायक व्हायचं असं ठरवलं. घरात काय परंपरा होती का बरं? म्हणजे मामा सोडून अजून घरात काय दुसरी परंपरा होती का? म्हणजे गायक वादक असं कोण होते का घरामध्ये? नाही तसे माझ्या घरात कोण नव्हते. फक्त आमच्या घरात बघायला गेलं तर फक्त मामाच होते. बरं. आणि ज्यावेळेस वडील एक्सपायर झाले त्यावेळेस मामाकडे आलो तर मामा पण वाजवतात हे माहीत नव्हतं. पण काही दिवसानंतर कालांतरानं माहिती झालं की मामा वाजवतात. मग तेवढंच फक्त. ते मगाशी तुम्ही सांगितलं बघा शाळेमध्ये असताना एक तुम्ही त्या ह्याच्यावर वाजवलं होतं ना, गाडग्यावरती मटक्यावर वाजवलं होतं. तशा पद्धतीने अजून कशावर काय गोष्टी करायचं तुम्ही? तसं म्हणजे आत्ताच्या कंडिशनला तर भरपूर इन्स्ट्रुमेंट वाजवतो. नाही ती
ज्यावेळेस तुम्ही काय नव्हता हा म्हणजे हा हा त्यावेळेस जोगाड करतो ना आपण काहीतरी कशा कशा पद्धतीत जोगाड करायचं तुम्ही काय काय करायचं? नाही नाही पहिल्यांदा तोच जुगाड केला नंतर परत एक दोनदा असा बांबूवर वाजवायचो म्हणजे त्यावेळेस गाणं चालू टो 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 ते चालायचं ना तर त्यावेळेस बांबूवर वाजवायचो टाकचुक टाकटुक 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 आणि त्याच्यावर पण गायलं बर म्हणजे जुगाड जर म्हणाल तर असा जुगाड रिदमचा जुगाड. ही जे तुम्ही वाजवायचा हे ऐकायला कोण असायचो कोणाला म्हणजे मित्र कंपनी असते ना आपली आपल्या जवळच्या आसपास? नाही नाही मित्र कंपनी कोण नाही आमच्या मठातलेच एक 2-4 महाराज लोक असतील हां परत आमचे मामा असतील हेच लोक ऐकायला हां आणि यातूनच हा प्रवास सुरू झाला. बर. आणि म्हणजे कधी कधी असं होतं बघा आपल्याला आपण काहीतरी एखादी गोष्ट शिकत असतो आणि एका दिवशी काय होतं माहिती आहे का आपल्याला ते वाजवायला यायला लागतं आणि काहीतरी नवीन सुचतं आपल्याला ना आपण काहीतरी नवीन शिकलेलं असतं आणि पण ते वाजवतो आपण आणि त्या काळात मी तुम्हाला असं झालं घरी काहीतरी तुम्हाला असं एखादं चांगलं गाणं येतं मनाला किंवा वादन येते तुम्हाला असं झालं मी कधी एकदा ह्यांना ती वाजवून दाखवते किंवा गाऊन दाखवते असं कधी झालं का? हां असं भरपूर वेळा झालं. काय झालं? आता काय झालं आमचे मामा आहेत ते कीबोर्ड वाजवायचे आणि काय तर 2-4 लाईन मला कीबोर्डवर गावल्या म्हणजे आपण वाजू ना परदेशी परदेशी हां तसं एक पद्धतीचं एक गाणं गावलं मला तेवढंच पट्ट्याचं बर आणि मी तेवढंच ते आपलं सारखं रेगाटी चालू हां संपलं की तेच चालू संपलं की तेच चालू असं भरपूर वेळा बसवलं हां आणि त्यावेळेस की नाही एलिमीटर हा भानगड नव्हती सेल टाकायला लागायची त्या कीबोर्डमध्ये बारक्या कीबोर्डमध्ये हां आणि ते पूर्ण प्रॅक्टिस केलं हां आणि मग आता विचार केला संध्याकाळी बंडो आम्हाला दाखवणार हे बघा आम्ही बसवलंय आणि असं दाखवायला गेलो आणि गेल्यानंतर नाच विषय झाला की कीबोर्ड जोडला चालू केला आणि वाजवून दाखवायचं त्यावेळेस शेलच संपला आता कुणाला दाखवा मग काय आता मग गपचिप बसलो दुसऱ्या दिवशी आणलं आम्हाला म्हणलं त्यात शेल टाका म्हणलं मी गाणं शिकलोय मग त्यावेळेस मी विसरून गेलो होतो काही वाजवायचं. कोणतं गाणं होतं ती म्हणली? ते गाणं होतं तुझी काय करणार लाव होय म्हणजे कीबोर्डवर आपलं टिले डे 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 ढेंटे नाक असं काय तर होतं ती. अच्छा. आणि मग तुम्ही जे सुरुवातीच्या काळामध्ये जी गाणी म्हणा लागला ती गाणी कोणती होती हो? माझ्या सुरुवातीच्या काळात तर म्हणजे ज्या वेळेस आता तुम्ही मला विचाराल तर मी सुरुवात केली बँजो पार्टीतून. मग आमच्या मामाचेच मेरी आवाज सुनू म्हणून एक बँजो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये सुरुवात केली. त्यानंतर परत म्हणलं आता ह्याच्यापेक्षा मोठं काय तर करायचं मग जे हनुमान म्हणून एक बँजो ग्रुप आहे सांगोल्याचा अनकढाळमध्ये होता पूर्वी आता कमलापूर गाव असेल त्यांचं तर त्यांच्या ग्रुपमध्ये गेलो. त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तिथं मला भरपूर काही गाणे भेटले आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण भेटलं. म्हणजे शिक्षण तर होतंच पण आणखीन परफेक्शनमध्ये काय गायचं असलं तर मी तिथं शिकलो मी जे हनुमान बँजो ग्रुपला. मग म्हणलं ह्याच्यापेक्षाही काही तर मोठं करू. मग त्यानंतर परत एका ऑर्केस्ट्रात आलो म्हणजे पंढरपुरातच ऑर्केस्ट्रा आहे गणेश गोडबोले म्हणून आहेत त्यांच्या ऑर्केस्ट्रात आलो. 3-4 वर्ष त्यांच्या ऑर्केस्ट्रात काम केलं. काम करत असताना मला कामं पण विचित्र होते. कधी बॅगा उचल लाईट उचल साऊंड उचल आणि अख्खं एवढं सगळं करून एक गाणं असायचं गायला. आणि हे जे करता असताना तुम्ही त्यावेळेस मग तुम्हाला सपोर्ट असायचा का म्हणजे घरचा म्हणा किंवा मित्रांचा वगैरे म्हणजे ते सांभाळून घ्यायचे का तुम्हाला? नाही नाही घरातनं तर म्हणजे असा सपोर्ट नव्हताच पूर्वी आमच्या मामालाही नव्हता आणि मलाही नव्हता. घरातून सपोर्टच नव्हता पहिल्यापासून. मग त्यासाठी मला म्हणजे शिकायचं तो होतं करायचं तो होतं. मग त्या शिकण्यासाठी मी 2 वर्ष घराच्या बाहेर पळून गेलो. म्हणजे नादच होता तसा की मला ते राहतच नव्हतं वाजवल्याशिवाय. मग घरातून पळून गेल्यानंतर पुणा स्टेशनला आमच्या भावाला मी भेटलो म्हणजे सापडलो चुकून सापडल्यानंतर भावाने घरी आणल्यानंतर म्हणलं भाऊ तुला काय करायचं आहे? म्हणलं माझा असा नाद आहे वाजवायचं आहे मी बाकीची फालतूगिरी काय करत नाही फक्त वाजवतो आणि गातोच. म्हणलं मला तेवढं करू द्या. मग त्यानंतर मला घरातून सपोर्ट मिळाला. कधी मी 2 वर्ष पळून गेल्यानंतर घरातून. मार खाल्ला होता कधी मग ह्याच्यासाठी मार खाल्ला होता कधी? अहो भरपूर वेळा. आमचे मोठे मामा होते त्यांचा तर भरपूर वेळा मार खाल्ला. आता त्या मामाचं म्हणणं असं वाजवण्याचा धंदा काय आहे कारण त्यावेळेस आमचे पंढरपूर मामाचं हॉटेल वगैरे होतं आणि व्यवसाय मोठा होता. त्यांना वाटायचं की हा व्यवसाय करावा पण मला इंटरेस्ट नव्हता त्यात कारण कलाकारांची वेगळंच असतं वळण त्यांच्या डोक्यातले त्यांचे म्हणजे काय आता मी कसं तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठं तर गेलाय गाणं म्हणताय किंवा काहीतरी वाजवताय त्यावेळेस घरच्यांनी येऊन तुम्हाला मारलं असं कधी झालं का? नाही माझ्या बाबतीत नाही पण आमच्या मामाच्या बाबतीत 100% घडायचं. आमचे मामा कुठं शोला गेले किंवा काय एखाद्या कार्यक्रमात गेले
तर मोठे मामा तिथून वडून आणायचे त्याला, आमच्या मामाला. मग ती बघितल्यानंतर आमचं डेअरिंगच व्हायचं नाही की आपण कुठं चाललो आणि ह्यांना सांगावं, असं व्हायचं. मग ज्यावेळेस प्रल्हाद शिंदे घरी आले होते हम्म. त्यावेळेस घरच्यांचं काय रिॲक्शन होतं, काय घरच्यांना काय वाटलं होतं? नाही, घरच्यांचं रिॲक्शन म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं की प्रल्हाद शिंदे बऱ्यापैकी आमच्या घरात त्यांना आजी वगैरे ह्यांना माहीत नव्हते. फक्त बंडो आम्हाला माहिती होती प्रल्हाद शिंदे, मला तर त्यातले काय माहितीच नव्हती. बरं. पण ज्यावेळेस आले त्यावेळेस आजीला वगैरे वाटलं कोणतरी पाहुणा असेल, काहीतरी असेल, असा विषय. बरं. हे घरच्यांना माहीतच नव्हतं प्रल्हाद शिंदे आणि मलाही एवढं ठाऊक नव्हतं. प्रल्हाद शिंदे दादा ज्या टायमाला आमच्या घरी आले, घरच्या लोकांना प्रल्हाद शिंदे कोण आहे ही माहीतच नव्हतं, कारण का घरात संगीत हा विषय नव्हता आमच्या घरात जास्त. बरोबर. मग प्रल्हाद असं खोटवर आम्ही दादा आणि मी, म्हणजे प्रल्हाद शिंदेला मी दादाच म्हणायचो. म्हणजे प्रल्हाद शिंदे म्हणणं मला योग्य वाटत नाही. प्रल्हाद दादा आणि मी असं बाहेर बसलो. मग मी की पेटी वाजवत होतो, तेवढ्यात ही आला, मला पण गायचं मी ह्याला ती सारखं डोळे वाटरून बघायचं ह्याकडं सारखं असं सारखं, ह्याला काही लक्षात यायचं नाही. आणि मुळात तर ह्यालाच प्रल्हाद शिंदे कोणही माहीत नव्हतं, घरच्याला बी माहीत नव्हतं. त्यामुळं काय असं वेगळं विशेष काहीच नाही. मग ठीक आहे, मग चहा करायला सांगितला. म्हणजे माझे वडील होते, वडील माझे लय समजदार होते बरं. चिडचिडपणा अजिबात नाही वडिलाचा. आणि वडिलांना मुळात भजनाचा नाद होता आणि भजनामध्ये ब्लेड बँजो वाजवायचे वडील. त्यामुळं वडिलाला तेवढ्या गोष्टी कळायच्या की हे कोणतं कलाकार आहे. पण वडिलाच्या लक्षात एवढं आलं नाही की ही प्रल्हाद शिंदेच आहे का म्हणून. मग ज्या टायमाला आई चिव चिडचिड करणारी, मग मी एकदम घरात गेलो. आई म्हणलं तुला काय कळतं का नाही म्हणलं, माणसं घरी आली तर आईचं काय हां मी ते जुन्या लोकांचा पाहत असं. आता नंतर मी वाजवायला चालू केलं आम्ही. नंतर आई चहा घेऊन आली, आमचे थोडंफार गाणे झालेत. आई चहा घेऊन आली, चहा घ्या म्हणजे पाणी. मग माझी आई प्रल्हाद शिंदेला काय म्हणाली माहिती आहे का, म्हणती भाऊ तुम्ही ह्या माणसाला नादाला लागला का, ही आमचं पोरगं म्हणे दिवसभर ह्या करते म्हणला, ह्याला वाजवायचा नाद आहे म्हणे, ह्याच्यामुळं तुम्हाला नाद लागेल, तुमच्या परपंचाचं काय ते बिगर का आपण डोक्याला दाबतो, तुम्ही परपंचिक माणसं ह्याच्या काय नादाला लागलं असं प्रल्हाद शिंदेला माझी आई बोलायला लागली. मला टेन्शन आली की म्हणलं, मी एकदम मला ती चहा पोळला एकदम दचकलो. मी चहा काय पिलो नाही तेवढा, ठेवलं चहा कसा ते पिलो एकदम. दादा मी घरात आलो म्हणलं. आणि असं घरात गेलो. आमच्या आईला माझ्या घरात कॅसेट होती, पहिले दादांचा अर्धाच फोटो होता कॅसेट, ब्लॅक अँड व्हाईट. त्याचं फोटो पण मला आठवत आहे, पावले चाली पंढरीची वाट, ती कॅसेट होती. मी म्हणलं आई म्हणलो ही एवढा मोठा कलाकार आहे म्हणलं, त्यांना काय सांगते म्हणलं. ती म्हणजे मला इतकं टेन्शन आलं तर म्हणलं काय आमच्या आईला करावं. पण मग प्रल्हाद शिंदे काय म्हणले तसं आई म्हणलं तुम्ही काय म्हणले, प्रल्हाद शिंदे काय म्हणले? प्रल्हाद शिंदे हसायचे. म्हणजे प्रल्हाद शिंदेला राग नाही आला तसं म्हणल्यावर, की प्रल्हाद शिंदेला एवढंच गोष्ट कळली की बाबा ही भोळसळ आहे, ह्यांना काय ह्यातलं कळत नाही. पण ती रागाला गेलं नाही, म्हणजे त्यांच्यासारखंच बोलले. ठीक आहे म्हणले, मला काही नाद नाही म्हणले असला. आईला म्हणले हा आईला म्हणजे तिची समजूत काढण्यासाठी. समजावणीच्या स्वरामध्ये. दादाचा स्वभाव तसा होता, प्रत्येक माणसावर माया करायची. आणि दादानं तर माझ्यावर लय प्रेम केलं. थोडे दिवस दादानं आम्ही सोबत राहिलो, लय दिवस नाही. हे माझी म्हणू का ही फियाट गाडी, माझी म्हणू का ही फियाट गाडी, माझी म्हणू का दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, अग दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी, माझी म्हणू का ही फियाट गाडी, माझी म्हणू का. मी पॉम करावं तुम्ही बाजूला सराव, मी पॉम करावं तुम्ही बाजूला सराव, जर आडवा आला कुणी मी बिरेक दाबाव, जर आडवा आला कुणी मी बिरेक दाबाव, दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का. ए माझी म्हणू का फियाट गाडी, माझी म्हणू का ही फियाट गाडी, माझी म्हणू का. माझी महिना गावाकडे राहिली.
डप लावला तरी चालतं दुम, प्रक, दुम, दुम, प्रक, दुम, दुम. माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची वती या काहिली माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची वती या काहिली अहो त्यो बांधा रंग घवाळा कोर चंद्राची उधात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची रेखीव भुवया कमान इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला वान तिच्या गुणाची छक्कड मी गायली माझ्या जीवाची बत्ती या काहिली माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची बत्ती या काहिली आहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघाची आहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघाची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांधी झाली भाकर तुकड्याची हलवीत निघाली मैना माझी चांदणी शुक्राची गावुंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची फर्याद केली वचनाची दागिन्याने मढून काढायची भोली केली शिंदे शाही तोड्याची साज कोल्हापुरी वज्र टिका गळ्यात माळ पुतळ्याची हे कानात बोकर पायात मासोळ्या हे कानात बोकर पायात मासोळ्या दंडात तिळण नाकात नत सर्जाची परी उमली नाही कळी तिच्या अंतरीची छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ती होरसली डोळ्यात नाही हसली गालात हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची बत्ती या काहिली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची बत्ती या काहिली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वत्ती या काहिली माझी मैना मैना कोणत्या प्रकारची गाणी गायता तुम्ही सुरुवातीला? सुरुवातीला तर तसं मी माझी सुरुवात लोकगीतातूनच झाली बर आणि बऱ्यापैकी लोकगीतच जास्त चालू होते त्यावेळेस बर त्यामुळं सांगता येईल की लोकगीतातूनच सुरुवात झाली. हां त्याची काय कधी आठवण आहे का हो तुम्ही हे जेव्हा गाणी म्हणायचं किंवा तुम्ही लोकगीतं गायचा प्रयत्न करायचा किंवा तुमची ती शिकण्याची प्रोसेस होती ना हां हां ती प्रक्रिया होती म्हणजे तुम्हाला म्हणजे असं काय तुमच्या घरातनं जर काही वारसा नव्हता किंवा तुम्ही असं व्यवस्थित कुठल्या एखाद्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही जे शिकले नव्हतं बरोबर आहे तर ते सगळं जे तुमचं जे चालू होतं त्या दरम्यानची एखादी आठवण आहे का काय? शिकण्यासाठी मला त्यावेळेस मला असं वाटत होतं की एखाद्या ऑर्केस्ट्रात किंवा मोठ्या कार्यक्रमात जावं आणि तिथं आपल्याला शिकायलाही मिळेल आणि गायलाही मिळेल म्हणून मी पहिल्यांदा ऑर्केस्ट्रात गेलो तर गणेश गोडबोले म्हणून आहेत त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे तर त्या ऑर्केस्ट्रात पहिल्यांदा गेलो. गेल्यानंतर मला एकच गाणं गायला आणि मग गाणं एकच गायचं पण अख्खं काम करायचो मी साऊंड उचलायचो लाईट उचलायचो सेट उचलायचो कुणाच्या बॅगा आणून द्यायचो हे करत 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 अख्खा कार्यक्रम होस तर मला फक्त एक गाणं असायचं आणि मग असंच माझं शिक्षण हे सुरू राहिलं. म्हणजे तुम्हाला गाणं म्हणायला तिथं मिळतंय म्हणून तुम्ही सगळं करायचो पेमेंट 300 रुपये. बर आणि कुठं कुठं असायचे कार्यक्रम?
कार्यक्रम सोलापूर कोल्हापूर कुठल्याही भागात असू शकतात. त्याचं असं ठरवून काही नसायचं, कुठलंही गाव असायचं. तुम्ही लई वाट बघत बसला आता माझं गाणं आहे गाजवान आहे आणि तुम्हाला संदेश मिळाला नाही काय कार्यक्रम संपला असं कधी चालतं का? हां तसं व्हायचं ना, लय वेळा व्हायचं तसं तर. कुठं चालतं तसं? एखादा कसं सांगाय असं चालतं? हे पेनूर म्हणून एक गाव आहे इथं पंढरपूर पाशी. हां तिथं मला सांगितलं की बाबा तुला हे गाणं गायचं आहे. हां आणि त्यावेळेस पंढरपूरातला एक चांगला गायक अनुप वाघमारे म्हणून होता. बरं आम्ही असा पहाडी आवाजाचा विषयच नाही त्याचा, माणूस असा तिडतिडा पण आवाज पहाडी. हां आणि लोकगीताचा जॉनरच त्याचा थोडक्यात म्हणलं. बरं आणि मग मला सांगितलं की तो नाही आज तुला सगळं गायचं आहे. हां असं ठरलं. मी खुश झालो, म्हटलं आता आज काही 4-5 गाणे 20-25-30 गाणे गायला मिळणार म्हणलं. हां असं म्हणून ते बघितलं, सगळं लावून घेतला, सेट बीट लावला, बॅगी वेगी मेकअप बिकअप केला, कपडे घातले आणि रेडी. म्हणलं चला आता करू चालू. तेवढाच अनुप आला. सगळा राडात झाला. बरं परत मला एकच गाणं, हां आणि ती एक गाणं समोरच्याची एकाची फरमाईश होती हां की विजय सरतापेंचं गाणं होतं, तुझी घागर नळाला लाव. तर ते अनुप तुम्ही गावा अशी फरमाईश गावकऱ्यातली एका माणसाची होती. हां त्यामुळे तेही गाणं गेलं. अच्छा मग आम्ही मोकळच त्या दिवशी, म्हणजे त्या काहीच दिवशी नाही. एकही गाणं गायला मिळालं नाही. नाहीच. आणि तुम्हाला ही जी गाणी गायला मला जी संधी मिळायची, एक गाणं मिळायचं आहे ना ते हो, काय हो. तुझी घागर नाळाला लाव. तुझी घागर नळाला. अजून दुसरी कोणती गाणी आवडायची तुम्हाला गायला? गुबू गुबू आवडायचं, परत डोकं फिरलाय आवडायचं. हां म्हणजे फेवरेट गाणे असायचे त्यावेळेस. म्हणजे माझा आवाज त्या पद्धतीने लागतो असं लोक म्हणायचे. बरं म्हणून मी त्याच गाण्यांवर जास्त फोकस करायचो. हां की आनंद शिंदे असतील, परत मिलिंद शिंदे असतील किंवा मग विजय सरतापे असतील, हां ह्यांच्या जॉनरचा माझा आवाज होता. बरं आणि असं लोक सांगत होती की बाबा तसाच मिळता जुळता आवाज आहे. त्यामुळे मी दुसरं भावगीत भक्तिगीताकडे वळलोच नाही, लोकगीताकडे वळलो. आमचे एक बारामतीतले एक मित्र आहेत, पायानं अपंग आहेत आणि कीबोर्ड वाजवतात. पण त्यांचं आणि आनंद शिंदेचं चांगलं कॉन्टॅक्ट होतं पहिल्यांदा. मग त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाबा संजू मास्तर म्हणून आहे नाव, की त्यांनी म्हणले गरुडा तुम्ही त्यांच्याकडे शिकायला जा. म्हणजे बाबासाहेबांची गाणी तुम्ही तुफान गाता आणि तुमचा आवाज आहे, तर जाऊन तिथं त्यांच्याकडून एक संधी घ्या, त्या संधीचं सोनं करा. मग पहिल्यांदा मला त्यांनी फोन लावून दिला की दादा असा असा एक मुलगा आहे गरुडा नावाचा, तर तुम्ही त्याला शिष्य करून घ्या. म्हणले ठीक आहे, म्हणले पाठव म्हणले. मग आम्ही पहिल्यांदा गेलो आणि करमाळा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आम्ही केला. कार्यक्रम केल्यानंतर तिथं ते गंडा बांधण्यात आला, गंडा बांधून शिष्य करण्यात आला. आणि मग तिथून माझा खऱ्या अर्थाने भीमगीताचा प्रवास सुरू झाला. आता त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, की आता त्यांनी विचारलं म्हणल्यानंतर मी त्यांचंच एखादं गाणं गाय पाहिजे नव्हतं. पण मी त्यांचं न गाताना मिलिंद शिंदेचं एक गाणं गायलं. आणि त्यावेळेस आनंद शिंदेने टाळ्या वाजवल्या, सगळ्या टीममधली जेवढी माणसं होती तेवढ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे छान गातोय म्हणली, मस्त. म्हणजे शिष्य होण्याचं लायकीचं आहे बाबा. कोणतं गाणं होतं ते? ते गाणं होतं कायदा भीमाचा. अरे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, टाय आणि कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, टाय आणि कोटावर, नोटावर, टाय आणि कोटावर. राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते, त्यात एक महान माझे भीमराव नेते, ना कधीच हरले मागे ना सरले, ना कधीच हरले मागे ना सरले, केला इशारा त्या बोटावर, केला इशारा त्या बोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, काय आणि कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, काय आणि कोटावर, काय आणि कोटावर.
हे ते पहिलं गाणं होतं जे आनंद शिंदेसमोर गायलं मी. हां, मग त्यानंतर त्यांच्या पाठीमागं कोरसला, कारण आनंद शिंदेचं डायरेक्टली म्हणणं होतं की असा हार्मोनियम घेऊन शिकवण्यापेक्षा चालू कार्यक्रमात जर तुम्ही माझ्यासोबत गायला तर आणखीन चांगलं शिका. आणि खरंच आहे ते की त्यांच्या पाठीमागं जरी बसला तुम्ही तरी तुम्हाला गाण्याचा सार कळतो, गाणं कसं गायचं कळतं आणि आवाज तयार होतो. त्यांनी तुमचं शिष्यत्व पत्करलं किंवा तुमचे गुरु झाले म्हणजे काय लगे एका दिवसात शिकत नाही आपण, बरोबर आहे का? नाहीच की नाही, तर त्यासाठी खूप रियाज लागतो, खूप कष्ट घ्यायला लागतात. 100%. मला ते अनुभव सांगा तुमचे. रियाज म्हणजे त्यांच्या पाठीमागच असायचो मी कंटिन्यू. त्यांचा कुठं शो आहे, काय कार्यक्रम आहे, फोन लावला की विचारायचं कुठं आहे. मग आता कुठं नगरला असेल, कुठं औरंगाबादला असेल, तिथं आपण स्वतःच्या करताना जायचं, कार्यक्रम करायचा आणि रिटर्न यायचं. एवढंच करत 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 शिकत गेलो. आणि हे व्हायचं कधी चुकायचं का तुम्ही किंवा तुम्हाला? हां, 100% चालू स्टेजवर चुकायचो. सांगाय मला ते किस्से. म्हणजे काय झालं आता रिसेंटलीच जलदूत म्हणून एक हॉटेल आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी एक कव्वाली गात होते आणि आस्तय करायचा एक प्रकार असतो. म्हणजे पाठीमागं जो आलाप करतो, म्हणजे एक शेर होतो कुठला तरी आणि त्या शेरला आलाप असतो. तर त्या असं होतं की हम मौसम देख के पीते है बेमौसम नहीं पीते. आणि मला वरडायचं होतं की हम मौसम देख के पीते बेमौसम नहीं पीते. तर मी बोललो हम बेमौसम पीते मौसम देख के नहीं पीते, असं काय तर झालं. आणि त्यावेळेस त्यांनी असा जोरात चिमटा काढला मला जागेवर बसल्या ठिकाणी. पब्लिकला नाही कळलं पण मला कळलं. मुळात तर मी म्हणजे बऱ्याच वर्षापासून माझे गुरु आनंद शिंदे यांना बघत आलो आहे. आणि जी काही किंमत तुम्हाला भीमगीतात मिळणार, जे काही तुमचा दर्जा असतो, तो तुमचा दर्जा भीमगीतात जो आहे तो तुमच्या ऑर्केस्ट्रात किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नसतो. कारण स्टेजवर उभा राहून सहज मी एखाद्याला बोलू शकतो, तसं ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर उभा राहून बोलू शकत नाही. ऑर्केस्ट्रा स्टेजवर जे ते सांगतील तेच करायचं आहे. पण हा एक असा मंच असतो भीमगीताचा की त्या ठिकाणी मी माझं म्हणणं अख्ख्या समाजासमोर मांडू शकतो. म्हणून मी भीमगीताची निवड केली आहे. सैनिक हो भीमाचे, सैनिक हो भीमाचे, भीमराव आटवारे, भीमराव आटवारे. चला निळ निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे, चला निळ निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे, चला निळ निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे, चला निळ निशाणा खाली. सासू सुना असोवा अथवा त्या माये लेकी, भावाचा वैरी भाऊ सर्वांनी कराये की, सर्वांनी कराये की. एकात एक व्हारे, मैदान गाजवारे, मैदान गाजवारे. चला निळ निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे, चला निळ निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे. कि भीम जैसा कोई हो नहीं सकता, भीम जैसा कोई हो नहीं सकता. इस दुनिया में दूसरा चांद या दूसरा सितारा हो नहीं सकता. कहते हैं ज्ञानी कि संविधान के बगैर ये देश नहीं चलेगा. और मेरा कहना है कि मेरे भीम के बिना ये संविधान पूरा नहीं होगा. सारे संघटित होऊ आणि रणांगणी जाऊ, भीमशक्तीचं हे पाणी वैऱ्याला आज दाऊ. न्याय या जगाचे उलटेच वाहते वारे, उलटेच वाहते वारे. चला निळ निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे, चला निळ निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे. जय भीम, नमो बुद्धाय. बऱ्यापैकी तर मी भीम का दिवाना हेच जास्त मागणी असायची त्यावेळेस. कारण नुकतंच नवीन नवीन गाणं आलं आणि आमचेच म्हणजे आमचे बंधूच म्हणता येईल, गुरुबंधू राहुल शिंदे यांनी फार व्हायरल केलं होतं त्यावेळेस मैं भीम का दिवाना. आणि बऱ्यापैकी कुठं जरी गेलो तर त्या गीताची फरमाईश मला यायचीच. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर,
नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, साथ में रहे भीम जी का बल, भीम जी का बल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। आ आ याद करो बीते दिनों की, आज़ादी से पहले की, इस देश के नहले पे अंग्रेज गोरे धैले की। सागर के उस पार जिन्होंने साल 150 राज किया, अरे कुचल तो डाले सुपुत मगर महाभारत को बर्बाद किया। उसी वक्त के गांधी, नेहरू, कांग्रेस के जो लीडर थे, तिलक, केसरी, नाना पत्री, सुभाष बाबू लीडर थे। स्वतंत्रता के लिए सभी ने असमें कसमें खाई थी, और शीरीष जैसे बालक ने तो जान भी अपनी खोई थी। सबका नारा स्वतंत्रता का, सबको आज़ादी प्यारी थी। स्वतंत्रता के सभी मरीज थे, और स्वतंत्रता ही बीमारी थी। इस देश के इनकलाबी बेहिसाब बेलगाम थे, उसी देश में हम दलित इन गुलामों के भी गुलाम थे। तो उसी गुलामी की जंजीर तोड़ने एक शोला भड़का था, अरे वही तो ये भीमराव जी अम्बेडकर का लड़का था। हुए लीडर घर घर, ये जमाना मतलबी है, तेरी राहत मेरी चाहत दुनिया में अजनबी है। पाया है भीम से ये गौतम, ना छोड़ूंगा मैं आंचल, ना छोड़ूंगा मैं आंचल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर, मुझको फिकर कोई जाए जिधर, नहीं मुझको फिकर कोई जाए जिधर। साथ में रहे भीम जी का बल, भीम जी का बल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला। तो कुळाचा भिकारी आता आली भलदारी, या माडीत गाडीत अब शंकर मल्हारी, सतरा उरूस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला, सतरा उरूस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला। आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला। पंचपक्वान्न खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, शिळ तुकडं चारल त्यांना करतोय सलाम, तुला मुबाच नव्हती कुठं मंदिर चावडीला, तुला मुबाच नव्हती कुठं मंदिर चावडीला। राजा राणी राजा 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 राणी राजा राजा राणी राजा राणी राजा राणी राजा राणी राजा। राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुला किफाजत कर ले तुला करे रखवाली तुला किफाजत कर ले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली ना कोई अंजुमन होगी ना जिक्र अंजुमन होगा जो दौलत आज है तेरी वो कल गैरों का धन होगा दो शाले काम आएंगे न रंगीन पहरम होगा लिबास आखिरी तो बस वही 2 गज कफन होगा तो जब उड़ जाएगा तो जब उड़ जाएगा पंछी रूह का बेजान तन होगा दबा देंगे तुझे सब खाक में और ये मैला बदन होगा कि पाने वाला कौन है और खोने वाला कौन है पाने वाला कौन है और खोने वाला कौन है जहाँ में और किसका होने वाला कौन है क्यों किसी मैयत का मातम कर रहे हो दोस्तों मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है तो तूला की हिफाजत कर ले तूला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली धन की पूजा करने वाले धन की पूजा करने वाले अपनी तिजोरी भरने वाले धनवानों को दे के सलामी है हवस की तूने गुलामी झुकता है धनवान के आगे निर्धन के साए से भागे चांदी सोना चांदी सोना तेरा मजहब सब में ढूंढे अपना मतलब तुझको क्यों इस पर है जिस्म तेरा मिट्टी का घर है जिस्म तेरा मिट्टी का घर तो मिट्टी का पुतला है एक दिन मिट्टी में मिलना है तन के उजले मन के काले ओ शीश महल में रहने वाले तेरे माँ बहन बीवी बच्चे आज तुझे लगते हैं अच्छे कब्र में तुझको दफनाएंगे और बांट कर तेरा ये धन खाएंगे छूटेगा दुनिया का मेला जाना पड़ेगा तुझको अकेला मौत का हो जाए ना फरमान वो जारी और मिट ना जाए तेरी सब होशियारी कपड त्याला अतराचा वास विमामुळं बदलली रे जिंदगी ही खास आज इस्त्रीची कपड त्याला अतराचा वास भारीतला बुट भारीतला सुट अंगावरी सोनं नान भारीतला बुट भारीतला सुट अंगावरी सोनं नान बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान VIP राहणं VIP खाणं VIP मान सन्मान VIP राहणं VIP खाणं VIP मान सन्मान अरे बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान
संकटाची काळ रात होती, जरी संकटाची काळ रात होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवढ्याची सुरवात होती, प्रकाशात माझी पिढीनाथ होती, प्रकाशात माझी पिढीनाथ होती, प्रकाशात माझी पिढीनाथ होती. जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती. गिनतीच माझी गुलामात होती, गिनतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामत होती, जिंदगीच माझी सलामत होती. तोडली सपाई, तोडली सपाई गुलामाची बेडी, तोडली सपाई गुलामाची बेडी, अशी झुंजणारी तुझी जात होती, अशी झुंजणारी तुझी जात होती, अशी झुंजणारी तुझी जात होती. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, उसळत्या बिजलीचा अवतार, बिजलीचा अवतार, हो झेले ढालीवरती वार, झेले ढालीवरती वार. हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, उसळत्या बिजलीचा अवतार, हो झेले ढालीवरती वार, हो चमके शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात विरली ना ती कधीच माघारी, तख्त दौलती समोर ना केली लाचारी, कधीच झुकली ना दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा तख्त तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणास सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार. हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, उसळत्या बिजलीचा अवतार, हो झेले ढालीवरती वार, हो चमके शिवबाची तलवार. काय ना बाबासाहेबांची गाणे गातो मी, पण मी मूळ असताना ऑर्केस्ट्राचा माझा बाज आहे. म्हणजे असं कुठलंच इन्स्ट्रुमेंट नाही का ते मी वाजवत नाही. मग त्यात सॅक्सफोन असेल, सुप्रानो असेल, कॉन्सर्ट फ्लूट असेल, माउथ ऑर्गन असेल, वायलाईन असेल, हे ढोलक असेल, ड्रम सेट असेल, असे बरेचसे इन्स्ट्रुमेंट वाजवल्यानंतरनं बऱ्याचशा कलाकारांना वाटते की भीमगीत करू नका, एक चौकट आहे भीमगीताला की तिथंच संपतं, तुम्ही ऑर्केस्ट्रात या.
तुम्ही मोठे मोठे इव्हेंट करा. आता मी काल परवाच हास्य जत्राची टीम यांच्यासोबत शो केला. हा माझ्या इन्स्टा हँडलवर आहे, तिथं बघायला मिळत. मला माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या मतानं काय वाटतं तुम्हाला, म्हणजे बाबासाहेब असतील किंवा महात्मा फुले असतील किंवा अजून बरेच आहेत, कर्मवीर बाबूराव पाटील असतील, गाडगेबाबा असतील, ह्या महापुरुषांनी जी एक परंपरा चालवली किंवा संत तुकाराम असतील, एक समाज प्रबोधनाचं ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. तुम्ही त्यांच्याकडे कशा पद्धतीने बघता किंवा तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय केलं? नाही, त्यांनी मुळात तळागाळातल्या माणसाला उचलून वर आणलेलं आहे पहिल्यांदा. आणि तुम्ही म्हणता की बाबासाहेबांनी काय केलं, तर बाबासाहेबांनी आज जे काही मी गातोय, जे काही ह्या मोकळ्या जागेत उभा आहे, आज मला गाण्याचं स्वातंत्र्य आहे, आज यांना वाजवण्याचं स्वातंत्र्य आहे, ते बाबासाहेबांमुळे आहे. आणि हीच बाबासाहेबांची इच्छा होती की प्रत्येकाने विमुक्त व्हावं, मुक्त व्हावं आणि भ्रमण करावं, फक्त गावात नाही तर अख्ख्या देशात. आणि बस त्या पद्धतीने माझं कार्यरत चालू आहे यात. बाबासाहेब हे फक्त एका विशिष्ट ठराविक समाजासाठीच लढले असं? अजिबात नाही. बाबासाहेबांचा लढा हा प्रत्येक शोषित पीडितासाठी होता. तो कुठल्या जातीसाठी नव्हता, कुठल्या समाजासाठी नव्हता. आता या 20 मार्चला तुम्ही बघा की पाण्याचा सत्याग्रह 20 मार्च, तर बाबासाहेबांची चळवळ जी होती की मंदिरात आम्हाला घ्यावं किंवा मंदिरात आम्ही यावं किंवा कुठल्या तर देवाच्या आम्ही पाया पडावं किंवा देवानं आम्हाला स्वीकारावं म्हणून नव्हती, किंवा मंदिरात आम्हाला परवानगी मिळावी म्हणून ती चळवळ नव्हती, तर ती चळवळ होती माणसाला माणूस म्हणून सिद्ध व्हावं म्हणून ही चळवळ होती. आणि त्या चळवळीला आम्ही कुठेतरी एक खारीचा वाटा घेत आहोत म्हणून हे आमचं भाग्यच समजतो आम्ही. आणि अशा पद्धतीने हा आमचा कार्यक्रम चालू राहणार आहे आणि ही चळवळ अशीच पुढे चालणार. शिवरायाने दिला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुलेंनी दिलेला ज्ञानाचा प्रभाव आहे, शाहू महाराजांनी रचलेला आखाड्यातला डाव आहे, अरे माझ्या अभिमाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर. 2च राजे इथे गाजले, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर. शिवनेरीवर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक. दलितांचा राजा म्हाडी घोषित केला, म्हाडी घोषित केला. निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातील डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातील डोंगर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, 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 एक त्या रायगडावर. ना भाला भाला रे ना भाला, ना भाला ना भरची ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. ना भाला ना भरची ना घाव पाहिजे, ना भाला ना भरची
रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला. असे कैक वैरी तू अचंबित केले, रूढीच्या नीतीला रे तूच चीत केले. चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, गरज आज नाही कुणाची आम्हाला. ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे, ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला. जय भीम. भीमरायाच्या विद्वत्तेची सारी दुनिया दिवाणी. धांक 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 पॅटर्न स्लो ठेवा. भीमरायाच्या विद्वत्तेची सारी दुनिया दिवाणी, भीमरायाच्या विद्वत्तेची सारी दुनिया दिवाणी, भीमरायाच्या विद्वत्तेची सारी दुनिया दिवाणी. अर नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी, नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी, घेता येते नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी. बस. अग नांदन नांदन होत रमाचं नांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी. नांदन नांदन होत रामाचं नांदन, नांदन नांदन होत रामाचं नांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. धनी असता मुलका तिरी पार पाडी कर्तव्य सारी, पार पाडी कर्तव्य सारी. धनी असता मुलका तिरी पार पाडी कर्तव्य सारी, पाणी श्रमान शेंदन आश्रमाचं नांदन, पाणी श्रमान शेंदन आश्रमाचं नांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मास आले भीम बाळ, हो जन्मास आले भीम बाळ, हो जन्मास आले भीम बाळ, हो. सोनियाची उगवली सकाळ सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मास आले भीम बाळ, हो जन्मास आले भीम बाळ, हो. तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे, महू गावात हे वारे वाहे, वारे वाहे महू गावात हे वारे वाहे, ठेंगणे भासे आभाळ, हो ठेंगणे भासे आभाळ, भासे आभाळ, जन्मास आले भीम बाळ, हो जन्मास आले भीम बाळ, हो जन्मास आले भीम बाळ, हो. सोनियाची उगवली सकाळ सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली
भीम जय भीम नमो बुद्धाय। वो बात करो पैदा, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात तुम अपनी जुबानों में, कि कर सको तो अपनी वाणी में असर पैदा करो, कर सको तो अपनी वाणी में असर पैदा करो। और चैनो सुकून से रहना है तुम्हें इस हिंदुस्तान में, तो हर घर में एक अम्बेडकर पैदा करो, हर घर में एक अम्बेडकर पैदा करो। दुनिया भी कहे कुछ है, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों धमकाएगा क्या कोई शैतान दलितों को, हम आग लगा देंगे, हम आग लगा देंगे बर्फीली चट्टानों में, हम आग लगा देंगे बर्फीली चट्टानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में।